तर नमस्कार माझ्या भावांनो, आपलं सगळं ते विवेक तागडे ब्लॉग्समध्ये. आता विवेक तागडे ब्लॉग्स इतके दिवस ब्लॉग का बनवत नव्हता आणि कुठं काय होतं ते सगळं सांगतो. विवेक तागडे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. त्याच्या आधी मला तुम्हाला आणखीन एक सांगायचंय. तर कॉलेजमध्ये आता आमचे पेपर जवळ आलेत. पेपर जवळ आले म्हणल्यावर त्याच्या असाइनमेंट ती सगळ्या लिहावं लागतात. कॉलेजमध्ये तर मी असाइनमेंटचे नाही म्हणलं तरी 8-8 पेपर लिहिलेत. आता घरामध्ये पण असे लिहिलोय म्हणतो ना, सगळं असाइनमेंट ती लिहू लिहू माझ्या हाताला फोड आले बघा आता. लिहित असताना मला आजोबा म्हणले, जरा आणखीन एक थोडं ब्रेक घे, जा लवकर तू आणि मला रिक्षा बोलून आण, मला जायचंय बाहेर. तेवढा तुझा बी ब्रेक होईल आणि तेवढं मला बी जायचं, माझं काम होईल. मला आजोबा बरं झालं तुम्ही सांगितलं, नाही तर माझ्या बोटाला लय मोठी मोठी फोड आली असते बघा. रिक्षा तर आजोबाला मी आणून दिला मस्तपैकी पहिला. आता माझं सगळं लिहायचं चालू होतं. आता मला जाऊन कॉलेजमध्ये सबमिट करायचं होतं. सरला म्हणा, सर आता हाताला फोड आले, तुम्ही आता काय कमी मार्क काय देऊ नका, नापास काय करू नका. आपल्या गाडीला मस्तपैकी पोट भरून पेट्रोल टाकलं बघा. आता मस्तपैकी आलो. आता सर बसले होते कुठं काय काय माहिती. मग या टकलू महाराजला घेतलं, या टकलू महाराज सोबत दोन्ही काही टकलू महाराज गेले वर आणि सरला शोधत होते. मस्तपैकी त्यांनी पण आपला असाइनमेंट देऊन आले. टकलू महाराज घरी आल्यावर टकलू महाराजला मेजवानी होते एकदम भारी खायला. हा, डोसा, इडली आणि सांबर, अण्णा की डिश खाई रे मेनी. एकदम मस्त मस्त लागली काय बरं का. तुम्हाला एक सांगायचं राहिलं, मी ब्लॉग का करत होतो. तुम्ही मला काय लाईक फॉलोच करायला गेलात, काय फेम द्या नाही गेलात म्हणून या म्हणलं आता जाऊ द्या, करायचंच न गं. पण घरच्यांनी असं मोटिवेशन दिलं की म्हणलं आजपासून ब्लॉग मी आणखीन चालू करणार. तर आता करा आता सपोर्ट तुमच्या भावाला, जरा भावाला पण जाऊ द्या पुढच्या पुढे. लाईक फॉलो शेअर लवकरात लवकर करा बरं आपल्याला. मी अशा आणखीन एक ठिकाणी चाललो, तिथं वर्षातनं एकदा असली भयान गर्दी जमती 5 दिवस. ते कुठं जाणार आहे त्यासाठी उद्या विवेक तागडे ब्लॉग नक्की बघा.